तर ज्याची रायगड जिल्हा सराव शिबिरासाठी देखील निवड झाली होती मागील वर्षासाठी, परंतु या ठिकाणी दुखापतीमुळे बाहेर येते. देखील एक अष्टपैलू खेळाडू मित्रांनो श्रीवर्धन तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू सिद्धेश रेडकर, परंतु दुखापतीमुळे या ठिकाणी बाहेर जावं लागतं. सामना चालू झालाय. चढाईसाठी आपण पाहतो ओंकार रेडकर याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यामध्ये ज्याच्या पायामध्ये तोटे वादळ असा चढाईपट्टी मैदानामध्ये पाहायला मिळतो, परंतु त्याला प्रत्युत्तर राजजंग जर्सी क्रमांक 2 चढाई पाहायला मिळते. ज्याच्याकडनं चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहिलात तर या ठिकाणी लाटेने गुण मागण्याचा प्रयत्न राज जंगमाचा पाहायला मिळाला. उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी लाटेने गुण मागण्याचा प्रयत्न, परंतु त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय अमोल रेडकरची चढाई आपल्याला पाहायला मिळतो. अमोल रेडकर हा देखील एक मजबूत ध्येयशी लाभलेला चढाईपट्टू आपण पाहतो श्रीवर्धन तालुक्यामध्ये. मित्रांनो या खेळाडूची देखील चर्चा आहे. चांगला खेळ यांनी देखील केला आहे, परंतु रिक्ताचा माघारी परतण्याचा प्रयत्न, परंतु त्याला प्रत्युत्तर कोण असेल. जर्सी क्रमांक 4 त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 4 शिवाई बांधण संघाचा सुयोग याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. मित्रांनो सुंदर अशी लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. अर्थातच हो 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 जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वडोली या संघाकडून. एक जबरदस्त सामना या ठिकाणी मैदानात. जर्सी क्रमांक 4 अर्थातच डोळाडाय रेड साठी निघालाय. 6-1 लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. गुणसंख्या प्राप्त करावी लागेल, यश संपादन करावे लागेल मैदानात. पाहूया किती गुणांची लयलूट करतोय. सुंदर डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात चढाई करतोय. ज्याच्या पायात टोकते वादळ असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. अर्थातच हो 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 जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय आपण बांधण या संघाकडून. दोन्हीकडे एक गुण संख्या प्राप्त होते. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 मैदानात ज्याच्या पायात टोकते वादळ असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतोय. अर्थातच दर्शन याची चढाई मैदानात पाहतोय. आले तुफान किती झेपना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्न झाली पुरी. मित्रांनो यशाकडे वाटचाल करताना मेहनतीच्या काट्यावरून चालावा लागतो, धावावा लागतो. तर मैदानाकडे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. एक दिशा दर्शक चढाई या मैदानात पाहायला मिळणार आहेत. एक सुंदर अशी लढत. हो हो एक गुण संपादन करतोय, एक गुणाचा साठा आपल्या संघात दाखल करतोय. सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. तर जर्सी क्रमांक 2 ज्याला लागत नाही कसला जंग असाच आहे तो राजजंग मैदानात. पाहूया किती गुण संपादन करेल, किती गुण प्राप्त करेल आपल्या संघासाठी. दिशा दर्शक चढाया या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. कमालीचा संघर्ष मैदानात पाहायला मिळतोय. डोळ्यासमोर काजू चमकतील असा सामना मैदानात आपण पाहतोय. अर्थातच गावदेवी रायडर्स विरुद्ध शिवाई बांधण. एक रायगड जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला संघ मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला संघ मित्रांनो आहे हा. अर्थातच शिवाई बांधण हा संघ आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. शिवाई बांधण हा संघ आमचे मित्र रोहित सुर्वे यांचा संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुनश्च एकदा जर्सी क्रमांक 10 अर्थातच दर्शन याची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. 6-1 झुंज या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. हो 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 जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र दर्शन याचा वारू रोखलं जातोय. तर ज्याच्या वारंवार चढाया पाहायला मिळतोय, वारंवार चढाया करतोय आणि चढाईची धुरं मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतोय. असाच जर्सी क्रमांक 4 आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. अर्थातच गावदेवी रायडर संघाचा एक जबरदस्त खेळाडू
ज्याच्या पायात टोकते वादळ असलेला खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. एक शांतरित्या चढाई करून अर्थात रायगडमध्ये धुमाकूळ घातलेला खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. अर्थात राज जंगम. दहावीर बेलवडे विपक्ष संघ असेल वादळ खारीकवडा सामना संताच विलंब या ठिकाणी यायचा आहे. धुवाडासाठी निघालाय जर्सी क्रमांक 4. भल्या भल्यांचा काढतोय धोर अड्ड्यात राहतो जावा मथुर. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय शिवाई बांधण या संघाकडून. एक जबरदस्त मागाशी म्हटलं होतं की एक जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. अर्थात शिवाई बांधण विरुद्ध श्री गावदेवी वडवली. एक वडवली संघ एक जबरदस्त नव तरुणांचा भरणा असलेला संघ अर्थातच गावदेवी रेडर्स संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. तर दुसरीकडे शिवाई बांधण अर्थातच राज जंगम याचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक नामांकित संघ म्हणून ओळख असलेला संघ शिवाई बांधण संघ एक रायगड जिल्हा धुमाकूळ घातला या संघाने मित्रांनो. चढाई डोक्याची घंटा जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संघे आहे युद्ध आमचं सुरू. राजजंगम तुम्हाला देखील कमाई करावी लागणार आहे. परंतु काय खेळी पाहायला मिळते किती गुणांची लूट करताना पाहायला मिळते. 2 गुण काय चढाई पाहायला मिळाली. नक्कीच या खेळाडूची चर्चा मित्रांनो का केली जाते रायगड जिल्ह्यामध्ये. चला प्रत्युत्तर आपण पाहतोय. त्याच्यामुळे माझी टीम आहे हा तुमचा गर्व आहे. कारण आज टीम मुळे तुम्ही आहात हे विसरू नका. वाईट वेळे सुद्धा टीम तुम्हाला पाठीशी घालते. चढाईसाठी निघाला अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी राज जंगलची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 2. चला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 आपण पाहतो चढाईसाठी. डोक्याची घंटा साठी आणि इथे मात्र वारून रोखला जातो. जर बंद केलं उभा ठाकलाय काय क्षेत्ररक्षण म्हणावं शिवाई बांधण संघ. नक्कीच आमचे मित्र रवी सुर्वे यांच्या शब्दावरती या ठिकाणी राज जंगम आज या बोर्लीमध्ये आपला संघ घेऊन आले. रवी सुर्वे यांचे देखील आभार. राज जंगम यांचे देखील मनपूर्वक आभार. चढाईसाठी निघालाय स्वतः राज जंगम. चढाईसाठी आपण पाहतोय तिला असं एक झिंग देतो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राज जंगमाची चढाई आपण पाहतोय. त्याला प्रत्युत्तर ओंकार रेटकर जर्सी क्रमांक 10. मित्रांनो जर्सी क्रमांक 10 जर आपण पाहिला तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक. आणि आज या मोजके फरारी भारतामध्ये त्यातील उघड्या डोळ्याने पाहिलेली स्वप्न आणि त्यांचा केलेला पाठलाग त्यावेळेला मित्रांनो ते पूर्ण होतात. चढाईसाठी निघाला डोक्याची घंटा तिनाचे एक झुंज देतो दर्शन मैदानामध्ये पाहायला मिळतं. जर्सी क्रमांक 10. परंतु इथे मात्र रोखले जाते का किती गुणांची कमाई करते काय क्षेत्ररक्षण म्हणावे गावदेवी रेडर्स संघ 70% या ठिकाणी पाहायला मिळतो. तसेच लक्ष्मण बापू झावरे माजी हेड कॉन्स्टेबल बोर्ली पोलीस स्टेशन यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाचे देणग्याने मंडळ आपला अत्यंत आभारी. धन्यवाद. ते सुद्धा मित्रांनो सामने या ठिकाणी थेट लाईव्ह प्रक्षेपण ते सुद्धा पाहतात. धन्यवाद साहेब. लक्ष्मणजी बापू झावरे साहेब आपल्या देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतात. चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 4. सामना जर मित्रांनो पाहिला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते तोच राज जंगल आज या बोर्लीच्या मैदानावरती आई चिंचबादेवीच्या प्रांगणात या पटांगणावरती याचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लाटेने गुण मागण्याचा प्रयत्न काय वेग म्हणावा हो गळतीने गुण मागण्याचा प्रयत्न. परंतु इथे मात्र गुणांची लूट करते कमाई करते काय खेळ म्हणावा हो राज जंगल. त्याला प्रत्युत्तर मजबूत ध्येयशी लाभलेला खेळाडू आपण पाहतो. अमोल अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे एका गुणाची कमाई आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त चढाई पाहतोय आपण वडवली या संघाच्या माध्यमातून. तर जर्सी क्रमांक
शिवाई बांधव संघाचा दर्शन अर्थात जशी क्रमांक 10 आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. भल्या भल्यांचा काढतोय धूर, अड्ड्यावर जायतोय गावामध्ये धूर. अर्थात एक गुण संपादन करतोय, एक गुणांचा साठा आपल्या संघात दाखल करतोय. मित्रांनो, वडवली संघ देखील माघार घेणाऱ्यातला संघ नाहीये. तितक्या गुस्सा येतो. सामना पाहतोय मैदानामध्ये प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुलाल भडक. कबड्डीचा नाद आहे मित्रांनो, एकदम कडक. चढाईसाठी निघालाय, आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. जर्सी क्रमांक 4 अमोल रेडकर याची चढाई आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. यापुढील सामना असेल धावीर बेलवडे विरुद्ध संघ असेल वादळ खारीकवाडा. तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 अर्थातच राज जंगमची चढाई 3-1 समीकरण असेल. पाहूया किती गुण संपादन करेल. आता मात्र पाहूया शांतरित्या चढाई करतो. याने डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात धारदार चढा पाहायला मिळाल्या. जबरदस्त पॉइंट आपल्या संघात दाखल करतोय. मागाशी म्हटलं होतं की शिवाई बांधव संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो. जबरदस्त कमालीचा संघर्ष या ठिकाणी आपण मैदानात पाहतोय. दोनच गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा वारंवार याचा चढाव पाहायला मिळतोय. राज जंगम जर्सी क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. मागील चढाईमध्ये यश संपादन केलं होतं, परंतु त्याला प्रत्युत्तर येते. मात्र आपण पाहतोय यश संपादन केलंय. काय चढाई म्हणावी लागेल हो. एका गुणाचा साठा आपल्या संघासाठी राज जंगम. सगळ्यात महत्वाची घंटा जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती असेल बॅरिकेड्सवर लोड द्यायचं नाहीये मित्रांनो. विनंती असेल बॅरिकेड्सवर लोड द्यायचं नाहीये. तर जर्सी क्रमांक 8 मैदानात. आता मात्र बाद व्हावं लागतंय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 अर्थातच दर्शन याची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय मित्रांनो. पाहायला मिळते उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती चढाई या चढाईपट्टीची पाहायला मिळते. हो, काय गुण मारण्याचा प्रयत्न होता आहे मित्रांनो. खरोखरच या मातीने अनेक खेळाडू दिले आहेत, परंतु जर आपण पाहिलात ना तर आता मित्र जर आपण पाहिलं तर मातीसाठीचा खेळ आज प्रत्येकजण विसरला आहे मित्रांनो. आणि प्रत्येकजण मोबाईल मध्ये घुसला आहे. जर आपण पाहिला तर ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेक खेळ खेळले जातात, परंतु मैदानी रांगडात खेळ खेळण्यासाठी देखील वाघाचं काळीज लागतं. तुम्हाला देखील धाडस करावं लागेल, या मातीसाठी खेळावं लागेल, आपल्या संघासाठी खेळावं लागेल, गावाच्या नावासाठी खेळावं लागेल. परंतु सामना संपताना गावदेवी रेडर्स वडवली हीच पिछाडी आपल्याला आघाडीमध्ये बदलून काढायची असेल तर वाऱ्यासारखा एक मित्रांनो तुम्हाला सुद्धा अभिजित वाढवावा लागेल. नक्कीच पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 अर्थात डोळासाठी निघालाय. पाहूया किती गुणांची लोट आपल्याला पाहायला मिळते, किती गुणांची कमाई खेळाडूला बघायचं मित्रांनो. पहिल्या खेळाडूला बघायचं काय दुखापत झालं मित्रांनो. विनय वाटकर आपण अतिथी कक्षाकडे यायचं. चढाईसाठी आपण पाहतो ओंकार रेटकर याची चढाई आपल्याला पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी एका गुणाची कमाई देऊन हजर राहायचं विनंती असेल, सहकार्य करायचं मित्रांनो. चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 4 एक गुण संपादन करतोय. काटा तीर चढाया कराव्या लागतील, लढाया देखील कराव्या. एक नवीन खेळाडू अर्थात हर्षद याची चढाई
एक नव्या दमाचा नव्या शर्यतीचा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. अर्थातच हर्षद सामना संपायला शेवटचे 2 मिनिट असतील. पाहूया विजय गुलाल कोण उधळेल, शिवाई बांधण संघ की गावदेवी रेडे संघ. हो एक गुण संख्या दाखल करतोय. हे गुणांची कमाई आपल्या संघात दाखल करतोय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4. आता मात्र